तुळजापूरमधील सरपंच हल्ल्या प्रकरणामध्ये पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। 4 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हल्ल्याच्या तपासासाठी 3 पथकं तयार केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे। महिनाभरापूर्वी मेसाई जवळगा गावामध्ये पवनचक्कीच्या ठेकेदारासोबत झालेल्या वादातून हा हल्ला झालाय का, या अनुषंगाने सध्या तपास सुरू आहे। मसाजोग येथील सरपंच हत्येनंतर धाराशिवमधील तुळजापूर येथील सरपंचावर जीवघेणा हल्ला झाला, त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आहे। या प्रकरणात नेमकी काय कारवाई करण्यात आली आहे हे जाणून घेण्यासाठी आपण पोलीस अधीक्षक संजय जाधव सर आहेत। सर, सरपंचावर जीवघेणा हल्ला झालाय, नेमकं प्रकरण काय आहे? या प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई केली? काल मेसाई जवळगा गावचे, तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा जे गाव आहे त्याचे सरपंच नामदेव निकम हे त्यांचं कामकाज आटोपून रात्री 10च्या सुमारास त्यांचे गावी जात होते आणि त्यांच्या गाडीचा 2 टू व्हीलरवरून 4 इसमांनी पाठलाग केलेला आहे अशी त्यांची तक्रार आपल्याला काल प्राप्त झाली। त्यांनी पाठलाग केल्यानंतर त्यांच्या गाडीवर समोर अंडी सर्वप्रथम टाकली, त्याच्यानंतर दोन्ही बाजूच्या काचा ह्या दगड मारून फोडल्या आणि त्याच्यानंतर आतमध्ये एका पॅकेटमध्ये पेट्रोल टाकलं अशी तक्रार प्राप्त झालेली आहे। त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या ठिकाणी 3 पोलिसांची पथकं वेगवेगळी आपण त्या ठिकाणी नेमलेली आहेत आणि या घटनेचा सखोल तपास करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।